जाईल आणि ते कांड्रोली टीमला या ठिकाणी मात्र बाय दिले आणि ते क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय। इथून पुढे त्यांना देखील चान्सेस बनलेत एका ट्रॉफीवरती मात्र नाव कोरण्यासाठी। सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज राज। पहिला चेंडू सुरेश साठी ते सरळ चेंडू हाताला पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र शरीर रेषेला चेंडू हाताळलाय कुठली धाव त्या ठिकाणी मिळत नाहीये। फलंदाज सुरेशला निर्धाव चेंडूची सांगता झाली। आमच्याही संघासमोर फाईट करायची असेल तर 20-25 धावा जमाव्या लागतील सुरेश आणि दसरथ या दोन्ही फलंदाजांना, कारण राज एक चांगला फलंदाज आहे। राजच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत असतात आणि गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते। यावेळेस चेंडूला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, आउटफील्ड थोडी खराब आहे, चेंडू त्या ठिकाणी स्लो झाला मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये। मात्र 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात। 2 धावेने श्री गणेश केल्या धावांचा खातं ओपन केल्या धावांचा। 2 धावा धावफलकावरती आल्यात। 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय। 2 शतकांचा सामना आणि 15 ते 16 धावा जमावाच लागतील, कारण चिंचवली संघाचा विचार केला गोलंदाजी फार चांगली आहे या टीम कडे, त्याच प्रकारची गोलंदाजी तामसे संघाच्या गोलंदाजाकडे देखील आहे। मात्र यावेळेस काय घडलाय, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय, चौकार दिसे। धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती। 3 चेंडूचा खेळ संपलाय। यावेळेस अक्रॉस द लाईन डीप मिड विकेट रेझर मध्ये चेंडूला भिरकावलाय। सुरेशच्या बॅट मधून आलेला हा फटका, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डोलाच्या पारने फेडणारे अशी धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेले। 2 धावा चतुराई आणि चपलाई पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 8 या धावसंख्येवरती। 4 चेंडूचा खेळ संपलाय, 8 धावा धावफलकावरती आल्यात। गोलंदाज राज चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण देखील चांगला होतोय, मात्र धावा चोरण्यामध्ये यश येतोय सुरेश आणि दशरथ या दोन्ही फलंदाजांना। पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वरती स्क्वेअर चेंडू घोषित केलाय, आव्हांतर धाव। धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 9 धावसंख्येवरती। धावा या ठिकाणी येत आहेत, धावा कशाही धावा येणे गरजेचं असेल चिंचवली बी संघाला। सुरेश ऑनस्ट्राइक फलंदाज चांगली फलंदाजी करतोय, सिंगल डबल वरती भर देतोय। सुरेशने जाणलाय राज चांगला फलंदाज आहे, सिंगल डबल धावा जमाव लागतील या गोलंदाजीवरती। जर यावेळेस अक्रॉस द लाईन जोरकस मारण्याचा प्रयत्न असफल ठरलाय, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते। गोलंदाज राज थोडासा हवी ठरला ह्या चेंडूवरती, फलंदाज सुरेश वरती आणि धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती। 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय, उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातील असेल। राज पुन्हा एकदा, राज टू सुरेश, मोठा प्रहार, फटका चांगला आहे, दमदार बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये। हा दमदार षटकार, ठोक डीजे। बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतो, त्याचबरोबरीनं त्याने या चेंडूवरती ठोकलेला षटकार आहे ना तो लाजवाब होता। अगदी स्लॉट मध्ये आला, त्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये त्या चेंडूला पाठवलं। त्यापेक्षा बॉटरमॅनचा उपयोग त्याने केला, मनगडीत ताकद त्याने आजमावली आणि तदनंतर ठोकलेला षटकार आपण या ठिकाणी पाहिला। धावफलकावरती धावा 15 धावा, पहिलं शतक संपलाय। थोडा स्पीडअप करायचं, ड्रिंकिंग ब्रेक घेऊ नका पंच, कारण अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत, याची देखील दक्षता घ्यायची आहे। अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, याची देखील दक्षता घ्यायची आहे पंच। सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय प्रभाकर। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीर रेषेला चेंडू आदळलाय,
मात्र एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली गेल्या. स्ट्राईक सुरेशने आपल्या जवळ ठेवले. सुरेशच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. सिंगल डबल वरती भर देत असताना देखील मोठे फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. एका धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन घुसलाय 16 धावसंख्येवरती. प्रभाकर वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज डावकरी हाताचा गोलंदाज यावेळेस तिन्ही यष्टांच्या मध्ये पकडला जातोय. पायचीत पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद. संपलाय सुरेशचा खेळ या ठिकाणी. विजय फलंदाज लगेच मैदानात जायचंय. सदा नौका फलंदाज सदा वरगडा यावेळेस मैदानामध्ये पाचारण केलं जातं. तिसऱ्या क्रमांकावरती सुरेश बाद झाला. पायचीत पकडला गेलं सुरेशला. तदनंतर नौका फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय सदा. प्रभाकर चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केलं. फलंदाज सुरेश बाद झाला. खऱ्या अर्थानं आपण पाहिल्यानंतर या मॅच मध्ये आता ट्विस्ट जरूर पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज प्रभाकर. चांगली गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळेस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज गेल्या पावली सदा वरगडा होईल. बाद. त्यांचा खेळ या ठिकाणी ते पाहतात. एकाच खेळामध्ये ते सगळे बसलेत आणि ते प्रतीक्षा करतायत की कोणता संघ विजय. प्रतीक्षा करतात की कोणता संघ आमच्या अगेन्स्ट या ठिकाणी असेल. परंतु मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये देखील परंतु या मॅच मध्ये देखील विकेट पडली. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला सदा वरगडा आणि त्याचबरोबर न्यू बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उमेश आलाय. नौका फलंदाज गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. प्रभाकर या गोलंदाजाची 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवलेत. मात्र या चेंडूवरती मात्र स्ट्राईक रोटेट केले. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलाय. 17 धावा धावफलकावरती आल्या. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली अजिंक्य दादा या गोलंदाजाची. 4 चेंडू हाताले 2 विकेट मिळवल्यात आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात या गोलंदाजाने. वेगळ्या शैलीचा गोलंदाज नेहमीच घातक ठरत असतो आणि ते मात्र यावेळेस पाहायला चिंचवली संघाविरुद्ध गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील पंचांकडे लाऊड पेल बाहेर जाणार चेंडू दर्शवला. एक धाव वेगाने पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न. धोक्याची घंटा फेकी चांगली. कलेक्शन चांगला. फलंदाज होईल बाद. पहिल्या धाव कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावीचा प्रयत्न ठरलाय घातक आणि फलंदाज होईल बाद या ठिकाणी उमेश.
शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा असेल आणि करावा लागेल चंदरला. सिंगल डबल जरी धावा पूर्ण केल्या तरी 20 धावेपर्यंत पोहोचू शकतो चिंचवली संघ. आणि चिंचवली संघाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली आहे या गोलंदाजांमध्ये. यावेळेस लाईन आणि लेंथ भरकटतोय, स्क्वेअर चेंडू मारा करतोय, अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावले. 19 धावा धावफलकावरती आल्या. 3 गड्याच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारले आणि तदनंतर सुरुवात दमदार केली होती सुरेश या फलंदाजाने. मात्र सुरेश बाद झाल्यानंतर धावसंख्येला रोख लावले गेले. यावेळेस मोठा प्रहार एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एकच धाव एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 या धावसंख्येवरती येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. तामसाई टीम लगेचच मैदानाच्या बाहेर या आणि चिंचवली टीम आपले प्लेइंग 11 घेऊन लगेचच मैदानात उतरायचं आहे. संगणक विशाल अलीकडच्या आपण 2 तारखेमध्ये पाहिलं तर 3 वाजेपर्यंत मॅच संपत होत्या. त्याकरता मी विनंती करतोय प्रत्येक खेळाडूला की लवकर आपण या ठिकाणी सलामीची जोडी आणि क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. येणारे 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असेल. सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये पाहतोय. राज आणि मंगलवीर अशी जोडीला मैदानामध्ये पाहतोय. सांघिक कोट्यातील वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज सुरेश आलाय. सुरेशने आजच्या दिवसात प्रभावित केलाय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. चांगली गोलंदाजी सुरेश या गोलंदाजाकडून पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसात फार चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पंच सामना चालू करायचा. नक्कीच विचार आपण पाहिलं तर सुरेश एक चांगला गोलंदाज आहे आणि तो बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी सज्ज असेल. या ठिकाणी आपण पाहतोय की सुरेशला बॉलिंग ट्रॅक वरती ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज मंगलवीर. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आणि धावफलक स्थिरावेल ते 0 या धावसंख्येवरती. येणारे आता 11 बॉल आणि ज्यासाठी गरज असेल ते 21 या धावसंख्येची. येणारे 11 बॉल 21 धावसंख्येचा पाठलाग इक्वेशन या ठिकाणी आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॉल ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल. विशाल
आपण पाहिलं दोन्ही संघ एकाच कॅलिबरच्या आणि एकाच दर्जाचे आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट आणि एक धाबेच्या मदतीनं आता समीकरण बदलेल. शेवटचे 10 बॉल आणि 20 धाबा संख्येची गरज. पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागली जाते. पहिले चेंडू डॉट केला, त्यानंतर आली एक धाव मंगलवीर या फलंदाजाच्या बॅट मधून. विशाल आम्ही कधीच स्कोरिंग केली नव्हती, फक्त सूरज त्यानंतर आमच्या आयोजक आपण या ठिकाणी पाहतो करण हिलम यांच्या प्रेमापुढे आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी स्कोरिंग करतो. यावेळेस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. दाखल होत असताना प्रभाकरला आपण पाहतो चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. आघाडीच्या 3 मॅच मधूनच आपण मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे ती जाणार आहोत. नक्कीच आपण पाहतो की 3 मॅच मध्येच आपण पहिल्या 3 मॅच मध्ये म्हणजे आता तुम्ही ज्या मॅच खेळतायत क्वालिफायर पर्यंत ज्या मॅच होती 4 मॅच होती. सॉरी विशाल, सॉरी क्षमा असावी, 4 मॅच होती कारण की 10 टीम 8 टीम मध्ये 3 मॅच होतात. यावेळेस चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु एकदा कंप्लीट दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव धोक्याची घंटा. 2 धावा या ठिकाणी सहज कंप्लीट केली जातात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 3 या धाव संख्येवरती 3 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुरेशला आपण त्या ठिकाणी पाहतो. धावा वाचवायचे एकूणच 21. 12 बॉल मध्ये वाचवायचे होते, आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. शेवटच्या 8 चेंडूने 18 धावा संख्येची गरज आहे. यावेळी दिशा दिली, बॉल थांबणार नाहीये आणि अडवलाय. त्या दिशेमध्ये कोणते क्षेत्ररक्षक चेंडू अडवत नाहीये. विशालला देखील माहिती, चांगला अनुभव करा तर ग्राउंडचा पंचांचा वाईट प्लस 2 म्हणजे 3 धावा या चेंडूवरती मिळून 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावा संख्येवरती. शेवटची आता निर्णायकारक 8 बॉल 15 धावा संख्येची गरज आहे. ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल, मॅच चांगला होता. यावेळेस पंचांचा इशारा अपेक्षित असेल. DRSचा वापर या ठिकाणी केला आणि चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यावरती पोहोचवला जाईल. चला ना आयोजक या ठिकाणी आहेत ना, आयोजक आहेत. इट इज अ नो बॉल. कमरेच्या वरती होता चेंडू. दादा आम्ही देखील प्रचंड क्रिकेट खेळलो आणि आम्ही कित्येक स्पर्धेमध्ये कर्जत, खालापूर, उरण, पनवेल, तुम्ही कोणताही तालुका सांगा, पुणा जिल्ह्यामध्ये देखील जाऊन आम्ही कमिटी केलेली आहे. त्याकरता आम्हाला देखील तितका अनुभव आहे. परंतु आयोजक या ठिकाणी आले होते, त्यांनी सांगितलं या ठिकाणी नो बॉल. आम्ही कधीच सांगू शकत नाही कारण की आम्ही कॉमेंटेटर असतो.
कमरेचे जर वरती चेंडू असेल तर नक्कीच या ठिकाणी वेस्ट साईड चेक केली जात होती. यावेळेस पंचांकडे अपील, परंतु एलपीडब्ल्यू स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकत नाही, धावची स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो आणि त्याकरता आपण पाहतो या ठिकाणी मिळेल एक धाव आणि एकेरी धावेच्या मध्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावसंख्येचं या ठिकाणी करायचं पाठलाग, अर्धी लढाई या ठिकाणी जिंकली अद्यापर्यंत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 5 चेंडूचा खेळ संपलाय. बॉलिंग चांगली करतो सुरेश मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून पुढे आता विचारपूर्वक गोलंदाजी त्याला करावी लागेल. लेफ्टी रायटी बॅट्समन असलेले विशाल तर दमच्या घडते क्षेत्ररक्षकांचे आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतो. चला लवकर थोडं स्पीडअप करा. बॉल गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉल, एसटी रक्षकाने केलेली चुकी आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा या ठिकाणी येईल व्हाईट बॉल. व्हाईटच्या बॉल आपण जाऊन पोहोचल 11 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 7 बॉलमध्ये 10 धावसंख्येचा पाठलाग करायचा. खूप चांगली पंचांची भूमिका संजय वाघमारे मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतो. यावेळी चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, परंतु 10 मिनिट 1 आणि शेवटच्या आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 9 या धावसंख्येची. नक्कीच संजय वाघमारेंचा आपण उल्लेख केला आणि त्यांची देखील नाईट स्पर्धा विशाल येत्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. 16 ते 22 एप्रिल या दिनानिमित्त त्यांची स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊ. चला थोडं स्पीडअप करा पंच. संजय सर स्पीडअप करा. चला या ठिकाणी एक विकेट गमावली खऱ्या अर्थानं तामसई या टीमनं. चिंचवली बॉटी धावा वाचवण्याचा प्रयत्न करते. शेवटच्या आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 9 या धावसंख्येची. आमचे मित्र सूरज खुश आहेत कारण की त्यांचा संघ आज अगदी क्वार्टर फायनलच्या लढतीपर्यंत पोहोचला आहे. 9 धावसंख्येची गरज. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. कारण आमचे मित्र ते देखील खुश आहेत. त्यांना माहिती आहे की आपला संघ किमान एक कांडोली क्वालिफाय झाली आहे. ते प्रयत्न करतील आणि त्यांचे प्रयत्न असतीलच का असू नयेत. चला शेवटचे 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. हा सामना तितका सोपा नाहीये. ते तामसई टीमला चंदर बॉलिंग ट्रॅक करते आपण पाहतो. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो यावेळेस ऑन साइड मध्ये आपला बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. अडवलंय धावा 19 मिळतील. पंच 2 बाउंड्री आपण चेक करणार आहोत, परंतु धावा किती आहेत? 3. त्याला चेक केलं जाईल, परंतु आमचे स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी होते. विशाल मॅच मध्ये मजा येते खऱ्या अर्थानं.
चला सेफ आहे, 3 धाव मिळतील. आणि आता शेवटचे 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज असेल. 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. चला बॉल तयार. परफेक्ट बॉल वेळेवर नाकाच्या समोर चेंडूला काढलं, कानामध्ये फोन टाकत चाललाय किरीश का गाणं सुनेगा क्या. आणि हा चेंडू या ठिकाणी येतो डॉट बॉल. शेवटच्या 4 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. विशाल या मॅच मध्ये काहीच करायचं नाहीये बॅट्समनला. सिंगल डबलच्या साहाय्याने देखील ही मॅच अगदी विजय संपादित करू शकतील. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीम काय करायचं या मॅच मध्ये, जास्तीत जास्त निर्धाव बॉल, एकाच 2 विकेट जर विशाल या मॅच मध्ये आल्या तर खऱ्या अर्थानं चिंचवली ब संघ या मॅच मध्ये विजय ठरले. सात रन एक्स्ट्रा दिले फिल्डिंग करणाऱ्या चिंचवली ब टीमने. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. आता दडपण वाढेल फलंदाज प्रभाकर या फलंदाजावरती. लगातारचे 2 चेंडू डॉट आले, शेवटचे 3 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. सुभाष, नेहमीच आम्ही सांगत असतो की मॅच मध्ये तुम्हाला काय करायचंय, परंतु असं म्हटलं आपण सूरज की कधी कधी देव देतो आणि कर्म नेतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल. एकदा कम्प्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चला शेवटच्या आता 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. काय गोलंदाजी केली चंदर या गोलंदाजानं. 6 चेंडूमध्ये 9 धावा त्याला वाचवायच्या होत्या. 1 विकेट देखील सांगितल्याने प्राप्त केली आणि शेवटच्या 2 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 5 या धावसंख्येची. चला कांडोल टीम करण सज्ज राहा तुम्ही. लगेच या, कोणताही विलंब न करता, कारण की आम्हाला लवकर घरी जायचं आहे. शेवटचे 2 बॉल 5 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चंदर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो, या मॅच मध्ये देखील विशाल हिरो ठरेल का हे पाहणं गरजेचं असेल. चला बॉल तयार. चंदर यावेळेस दमदार बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो फलंदाज. प्रभाकरच्या बॅटमधून 6 आणि हा विजय षटकार आला. एम.एस. धोनी स्टाईलनं या मॅचला फिनिश केलं. चला या ठिकाणी तामसई आणि कांडोली. चला कॅप्टन आहे तामसई. कॅप्टन आहे लवकर या, कारण तुम्हाला देखील लांब जायचं, आम्हाला देखील लांब जायचंय, त्याकरता लवकर या. तामसई संघ कुठला आहे? पनवेलचा तामसई संघ आहे. चला या ना, कॅप्टन आहे ना तामसई संघ.